नमस्कार, सीमाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गाडीवर मिळणारी गोल कांदा भजी। तर हे पहा, मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे। तर माझा ना ह्या साईजचा कांदा होता, तर हे मी 4 कांदे चिरून घेतले। तुमचा जर मोठा असेल तर 2 किंवा 3 घ्या। आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकते। तर ही मिरची आहे ना, ती मी अशा कलरची घेतलेली आहे, लाईट ग्रीन। ही जास्त तिखट नसते। तुम्ही जर तिखट खात असाल तर ती एकदम हिरवी मिळते ना, ती यूज करू शकता। आता ह्याच्यामध्ये मी भरपूर सारी कोथिंबीर टाकते। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकते, अर्धा चमचा जिरं टाकणार आहे, अर्धा चमचा ओवा टाकणार आहे। पण ओवा असा हातावरती चोळून टाकायचा। आता त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे, मीठ चवीनुसार। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण टाकलेले सगळे जिन्नस असे एकत्र मिक्स करून घ्यायचे। तर हे पहा, सर्व मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये ना मी पेल्यामध्ये पीठ घेतलेला आहे, कारण असा पेला प्रत्येकाच्या घरात असतो। हा पहा, तर मी आता तुम्हाला ह्याच्यामध्ये किती पीठ लागेल ते सांगते। आता पहिला मी 1 पेला पीठ टाकून घेतलेला आहे, ते आपण मिक्स करून घेऊया। तर मी अजून 1 पेला मी पीठ टाकत आहे। असे मी 2 पेले पीठ टाकलेलं आहे। माझे 4 कांद्यांना हे 2 पेले पीठ पुरेसं आहे। आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण ते मिक्स करणार आहोत। थोडं थोडं टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही। ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा सुद्धा टाकायचा आहे, पण सोडा जेव्हा आपण भजी तळायला घेणार ना तेव्हा टाकायचा। सोडा कधीच अगोदर टाकायचा नाही। हे जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही करायचं। तर हे पहा, आपलं आता भज्यांचं पीठ मिक्स करून झालेलं आहे। तर हे किती घट्ट आणि किती पातळ हवंय मी तुम्हाला दाखवते। हे असं आपण जेव्हा हातामध्ये घेणार नाही मिश्रण, तर हे तेलात टाकताना हे पहा, हे असं पटकन पडलं पाहिजे। हे पहा, एवढं घट्ट हवंय आपल्याला। हे जास्त पातळही नाही आणि घट्ट नाही। हे पहा, असं तेलात टाकताना असं पटकन पडलं पाहिजे, हे असं। तर एवढं घट्ट आपल्याला मिश्रण हवं आहे। आता मी तेल गरम करायला ठेवते आणि तुम्हाला भजी तळून दाखवते। तर हे पहा, आता तेल गरम झालेलं आहे। आता हे आपण भजी तळायला घेत आहोत। तर मी हे पहा, एकदम पाव टीस्पून त्यात सोडा टाकत आहे खायचा। मगाशी मी बोलली होती ना की भजी तळताना टाकायचं आहे। तर आता आपण भजी तळायला घेत आहोत, तर हा असा सोडा त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। तर हे पहा, आपली भजी आता तळत आलेली आहे। आणि ही भजी आहेत ना, वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट, खूप टेस्टी लागतात। तुम्ही एकदा बनवून खाऊन पहा। तर आपली भजी आता तळून झालेली आहेत आणि भज्यांचा आकार बघा कसा गोल एकदम झालाय, टम्म फुगलेत कशी। आणि आवाज बघा, एकदम कुरकुरीत झालेत आणि टम्म फुगलेत। आता मी काढून घेते आणि आता मी सर्व भजी तळून घेते अशी।
हे पहा, आपली सर्व भजी तळून झाली आहेत. आता मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते. तर ही पहा, आतून वरून कुरकुरीत आणि आतून बघा किती जाळीदार सॉफ्ट झाली आहेत. हे पहा, जाळी किती भज्यांना किती छान पडली आणि सॉफ्ट आहेत. तुम्ही एकदा बनवून खाऊन पहा, खूप टेस्टी लागतात ही भजी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. बाय बाय.